नेवासा तालुक्यातील देवगाव येथील खंडोबा मंदिर देवस्थान येथे वैकुंठवासी हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज एडशीकर व देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, महंत प्रकाश नंदगिरीजी महाराज तसेच हरिभक्तपरायण वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के, संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण राहुल महाराज येलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताह दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन सेवा संपन्न झाली। उद्या 5 मार्च रोजी हरिभक्तपरायण राहुल महाराज येलकर धाराशिव यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हरिभक्तपरायण पवन महाराज मोरे तसेच हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज निकम, श्रीराम भजनी मंडळ देवगाव त्याचबरोबर या परिसरात असलेल्या तरुणांनी परिश्रम घेतले। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं देवगाव या ठिकाणी अक्षय क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे साजरा केला जातो। या ठिकाणी सप्ताह होतो आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं परिसरातील अनेक भाविक या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात। मोठा उत्सव या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होतो। माझ्यासोबत काही या ठिकाणी या उत्सवाचे कमिटीचे काही प्रमुख आहेत। कशा पद्धतीनं हा या तुमचा जे सप्ताह असतो आणि कधी वाढला होता? तुकाराम बीजेनिमित्त होणारा हा अखंड तुकाराम गाथा पारायण सोहळा हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी याला 22 वर्षे पूर्ण होत आहे। वैकुंठवासी परमेश्वर महाराज एडशीकर यांच्या प्रेरणेने आणि यांच्यामुळं हा सप्ताहाची आपली सुरुवात झालेली आहे। तसेच आदरणीय गुरुवर्य परमपूजनीय भास्कर गिरीजी महाराज तसेच स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज आणि वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख कृपा आशीर्वादाने व तसेच राहुल महाराज येलकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। या ठिकाणी सर्व भाविक मोठ्या आनंदाने याचा सोहळ्याचा आनंद घेत आहेत। काय अन्नदान कशा पद्धतीनं असतं, काय असतं? अन्नदानाची अशा पद्धतीने सुरुवात केली। आम्ही सकाळी नाश्ता या ठिकाणी होतो, त्यानंतर संध्याकाळी महाप्रसाद 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन होतात आणि कीर्तन झाल्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये आपलं 9च्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। तर कशा पद्धतीनं या ठिकाणी जो कीर्तन महोत्सव आहे कशा पद्धतीनं करण्यात आला? कोणत्या महाराजांचे कीर्तन या ठिकाणी? रामकृष्ण हरी या ठिकाणी असलेल्या तुकोबरायचं देव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडला। या सोहळ्यानिमित्त हरिभक्त पारायण उद्धव महाराज सबलस असतील तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य या सप्ताहाकरता उपस्थित होते आणि या सप्ताहाकरता आदरणीय श्री देवीदासजी महाराज म्हस्के असतील तसंच गुरुवर्य शांतीबा ब्रह्म भास्करगिरी बाबा असतील यांचे सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी आहेतच। तर उद्या सकाळी या सप्ताहाची सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण राहुलजी महाराज येलकर धाराशिव यांच्या ठिकाणी उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचं कीर्तन होणार आहे। तरी सर्व भाविकांनी या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती। तर कशा पद्धतीनं या ठिकाणी सोयीच्छेने या ठिकाणी काही भक्तगण होते वाढण्याचं असतील किंवा इतर स्वच्छतेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलं, काय याचं नियोजन होतं? या ठिकाणी होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये परिसरातील सर्व तरुण स्वयंसेवकांनी खूप चांगल्या प्रकारे सप्ताहाला योगदान दिले आहे। त्यामध्ये प्रत्येक तरुण हा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी श्रमदानाचं काम तसेच पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करत होते। त्याबद्दल मी सर्व तरुण बांधवांचे परिसरातील सर्व स्वयंसेवकांचे खूप आभार मानतो, कारण यांच्याचमुळे या तरुणांमुळे आमच्या सप्ताहाला खूप रंगत आलेली आहे। सर्वांच्या सहकार्यामुळे हा आमचा सप्ताह चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे। देवगाव परिसरातील खंडोबा मंदिर या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तपरायण आपले देवगडचे भास्करगिरी महाराज त्याच पद्धतीने स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यातल्या त्यात हरिभक्तपरायण राहुल महाराज येलकर यांच्याही मार्गदर्शनाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील काही झालेले कीर्तन उद्धव महाराज सबलस
देवीदास महाराजजी मस्के. उद्या असणार कालच कीर्तन. या कीर्तनाला भरभरून सर्व भाविक भक्त उपस्थित असतात. 1000-1500 भाविक या कीर्तनासाठी उपस्थित असतात. सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला देवगाव गावकऱ्यांनी या सप्ताहासाठी. त्यानंतर देवगाव भजनी मंडळ तसेच सर्व गावकरी, तरुण मंडळ, खंडोबा मंदिर, ग्रामस्थ व सर्व भाविकांना खूप खूप धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. तर कितीही विज्ञान पुढं गेलं मात्र ईश्वराच्या भक्तीशिवाय या ठिकाणी कुठलाही या ठिकाणी मार्ग नाही आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणे या ठिकाणी हरिनाम सप्ताह करून ईश्वराची प्रार्थना अखंड केली जाते. राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत, नेवासा.